मुलांनी पालक खावा असं प्रत्येक आईला वाटतं. पण काय होतं, आपण जेव्हा पालक आणतो, पालकाची भाजी वगैरे जर केली तर मुलं पालक अजिबात खात नाही. त्यांना अजिबातच आवडत नाही. घरातली मंडळीसुद्धा काही काही असे असतात की त्यांना पालकच आवडत नाही. म्हणून आपण काय करतो, पालकाचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण त्यांना खायला देतो. तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे की पालकाची पराठे आपण आज केलेत. अत्यंत चविष्ट लागतात. जर व्यवस्थित असे छान चविष्ट केले तर मुलंच काय सगळेच आनंदाने अगदी खातील. आता हा जो पराठा आहे आपण डब्यामध्ये देऊ शकतो. मधल्या छोट्या मोठ्या भुकेला आपण ते पराठे करून आपण त्यांना खाऊ घालू शकतो. अतिशय पौष्टिक असं मग पालकाचं जे जीवनसत्व आहे तर ते आपल्याला मिळतंसुद्धा आणि पालक खाल्ल्याचासुद्धा आनंद आपल्याला होतो. तर चला तर मग या पालकाचे पराठे आपण कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात. तर एक गड्डी मी पालक घेतलेला आहे. अगदी फ्रेश असा पालक आहे आणि त्यातले आपण आता एक एक पानं काढून त्यातले थोडीशी मी देठं घेतलेली आहेत आणि बाकीचा भाग आपण टाकून दिला. तर व्यवस्थित अशी निवडून फ्रेश मिठाच्या पाण्यामध्ये धुवून मी घेतलेली आहे ही पालकाची गड्डी. आता मी गॅसवरती मोठं पातेलं तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली आणि थोडंसं मीठ घालते. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आता ही पानं घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं शिजवून किंवा उकळवून घ्यायचं आहे. तर आता ही पानं जी आहेत तर पाण्यामध्ये घालून आपण हे उकळवून घेऊयात. थोडेफार असे मऊ झाले की रंग जो आहे आपल्या पराठ्यांचा मस्त असा हिरवागार असा होतो. तर बघा 2 मिनिटांनी आता हा पालक जो आहे तो चांगला असा मऊ झाला आहे म्हणजे शिजला आहे. तर आता थोडासा मी हलवून घेते आणि आता हा आपण एका अगदी थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजे जसाच्या तसा रंग आपला पालकाचा जो आहे तो तसाच राहतो. आता थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलं बर्फ किंवा थंड पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा माठातल्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पालक टाकला तरी चालेल. आता मी असंच थंड पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि आता हा पालक त्यामध्ये टाकते. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. हा पालक एकदा थंड करून घ्यायचा आहे. आता हा थंड झालेला पालक जो आहे तो हाताने आपण आता थोडासा पिळून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी थोडंसं काढून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता असाच पिळून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. तर बघा आता रंगसुद्धा तुम्ही बघू शकताय. आपण शिजवलं तरीसुद्धा आता हा रंग त्याचा हिरवा जो रंग आहे तो कमी झालेला नाही. अतिशय डार्क उलट छान दिसतो आहे. म्हणजे पालकाचे आपण पराठे जर करणार आहोत तर ते सुद्धा अगदी छान दिसतील. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पानं टाकल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली 1 चमचा आणि 2 हिरव्या मिरच्या मी घातल्यात आणि आता बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतली. तर बघू शकता अगदी मस्त बारीक अशी शिजवल्यामुळे छान अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. आता पुन्हा एका भांड्यामध्ये आता आपण हे काढून घ्यायचं आहे. आता याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून मोठं भांडं घ्यायचं आहे. आता यातली पेस्ट जी आहे ती काढून घेतली आणि थोडंसं पाणी घालून मी अगदी त्यामध्ये थोडंसं फिरवून घेतलं आहे. पाणी घालून आणि त्यामध्ये टाकलं आहे. जास्तही पाणी घालू नका कारण पीठ आपलं पातळ होईल. आता त्यात आपण बसेल एवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे. तर आता मी सध्या 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घालते. नंतर अर्धी वाटी बेसन पीठ घालते. आता त्यामध्ये आपण एक एक करून आता साहित्य घालूयात. तर 1 चमचा जिरी पावडर घालायची. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर हिंग घालायचा आहे. ओवा 1 चमचा घेतलेला आहे. तो हातावरती छान अगदी चोळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा वास येईल याला. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता हे एकदा मिक्स करून घेऊन यामध्ये मळून घ्यायचं. तर जास्तीचं पाणी आपल्याला वापरायचं नाही. यामध्येच बसेल एवढंच पीठ घालायचं आहे. तर सध्या मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे. जर पातळ झालं तर थोडंसं आपण अजून गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे. तर आता असं करून आपण आता हे पीठ जे आहे तर ते एकदा मळून घेऊयात. तर बघा त्याचासुद्धा रंग तुम्हाला दिसतो आहे. अगदी छान हिरवागार असा हा रंग आलेला आहे. मुलंसुद्धा रंग बघून अगदी आवडीने हे पराठे खातील. आता बघा थोडंसं पातळ वाटल्यामुळे मी थोडंसं गव्हाचं पीठ आपण त्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे. तर बघा आता मस्त घट्ट असा हा गोळा तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. अशाच पद्धतीने आपला हा गोळा चांगला आपल्याला हवा आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. आता तेल लावून आपण याला आता 10 ते 15 मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता 10-15 मिनिट झालेली आहेत. तर बघू शकता आता मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे. आता पराठे लाटण्यासाठी अगदी हे पीठ जे आहे तर रेडी झालेलं आहे. पुन्हा आपण आता एकदा चांगलं हाताने एकदा मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे.
आता त्यातलाच छोटासा एक उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला. आपण चपाती जशी लाटतो तेवढा उंडा छोटा घेतला तरी चालेल. तुम्हाला जसा लहान मोठा घ्यायचा आहे तसाही तुम्ही घेऊ शकता. हातावरती चांगला मी मऊ करून घेतला आहे आणि आता गव्हाच्या पिठावरती आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर गव्हाचं कोरडं पीठ मी त्याला लावलं आहे आणि आता आपण हे लाटण्याने लाटून घ्यायचं. तर छोटीशी अशी ही अगदी एकदा पोळी करून घ्यायची. आता त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आपण चपातीला जसं तेल लावतो, घड्या करतो, तसं आपण एकदा त्या पोळीला तेल लावून घ्यायचं आहे अगदी कडेपर्यंत. पण त्याच्या घड्या आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने मी घड्या केल्या तशाच तुम्ही या घड्या करून घ्या, म्हणजे त्याचे लेयरसुद्धा छान असे सुटतील. तर असं बघा, आता अशा पद्धतीने मी घडी करून घेतले. पुन्हा गव्हाच्या पिठामध्ये आपण घोळवून घ्यायचं आहे आणि आता हा जो पराठा आहे आपण आता तुम्ही चौकोनी शेपमध्ये लाटून घेऊ शकता किंवा गोलही तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला आवडत असेल तशाच पद्धतीने तुम्ही हे लाटून घेऊ शकता. तर बघा, आता मी चौकोनी शेपमध्ये लाटण्याचा प्रयत्न करते. तर चौकोनी अगदी दिसतातसुद्धा छान. तर जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त जाडही करायचे नाही आहे. आपण जशी चपाती लाटतो तशाच पद्धतीने तुम्ही हे लाटून घेऊ शकता. आता एकीकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे. एकदा तवा चांगला तापला की हे पराठेसुद्धा अतिशय छान असे खमंग भाजले जातात. तर बघा, आता हा जो पराठा आहे आपला हा लाटून तयार झालेला आहे. बघा तुम्ही, हे बघा. तर मस्त असा हा पराठा आपला हिरवा रंग दिसतो आहे त्याचा. तर आता बघा मी तव्यात टाकते. आता हा जो पराठा आहे आपण आता तुम्ही साजूक तूप लावून भाजू शकता, तेल लावून भाजू शकता किंवा बटरसुद्धा लावून तुम्ही भाजू शकता. जसं मुलांना आवडत असेल तसंही तुम्ही करू शकता. तर बघा, आता अगदी मीडियम गॅसवरती हा पराठा आपण छान असा खमंग भाजू शकता. आता त्यावरती मी साजूक तूप घालते. तर दोन्ही साईडने आपल्याला मीडियम गॅसवरती हे चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर बघा, साजूक तूप लावून आपण हा पराठा चांगला भाजून घेऊयात. आता हा पराठा जो आहे तर तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा दही असेल दह्यासोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉस असेल त्याच्यासोबत किंवा कोणत्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता. तर मस्त खरपूस असा हा जो पराठा आहे तर आपण आता हा भाजून घेतलेला आहे. बघा, गॅस मी कमी करते. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचेसुद्धा आपण पराठे लाटून घेऊया. तर बघा, आता मी दही घेतलेलं आहे त्यासोबत. पाहूनच तुम्हाला खावंसं नक्कीच वाटत असणार. मस्त आपला असा हा पराठा झाला आहे. गरम असल्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही आहे. तर बघा, त्याचे लेयरसुद्धा खूप मस्त असे पडतात. आपण घड्यासुद्धा त्याच्या अगदी व्यवस्थित केल्यामुळे त्याचे लेयर पण खूप मस्त पडतात. अगदी खरपूस असा हा पराठा आपला तयार झाला आहे खाण्यासाठी. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचेसुद्धा पराठे करून घेऊयात. तर हे बघा, अगदी टम्म असे फुगतात ते. यामध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर तीळ घालू शकता, कसुरी मेथी घालू शकता. तर बघा, मस्त असे हे पराठे आपले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तेल लावून भाजू शकता, तूप लावून भाजू शकता तुम्ही. तर तुम्हाला मी आता पराठा एक त्याचे लेयर दाखवते. तर थोडंसं थंड झाल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने त्याचे लेयर पडतात. जशा पद्धतीने तुम्ही लाटताल तशा पद्धतीने तुम्ही लेयर तेवढे जास्त पडतील. तर हे बघा, तर हिरवा रंग बघून मुलांना नक्कीच हे आवडेल. तुम्ही डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता, अतिशय आवडीने हे खातील. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि थोडेफार जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.